आज स्वामी तुझ्याशी संवाद साधत आहे. हा संदेश ऐकून तुझे जीवन कायम बदलून जाईल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तरंगत नसतो आम्ही चालतो फक्त स्वामींनी दाखवलेल्या वाटेवर. जर सहमत असाल तर स्वामी आई माझा तुझ्यावर विश्वास आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. स्वामी भक्त हो, तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. स्वामी आज तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. स्वामी म्हणत आहे, हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे. त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. असा चेहरा पाडून बसू नकोस. आता लवकरच तुझ्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य आनंद भरून जाणार आहे. सर्व काही तुझ्या मनासारखं होणार आहे. नवीन नोकरीच्या संधी तुला मिळतील. नवीन पैशाचे मार्ग निर्माण होतील व तुझी आर्थिक परिस्थिती सुधारेल. माझ्या शब्दावर विश्वास ठेव. हा आशीर्वाद प्राप्त करून घे, म्हणजे तुम्हाला ह्या आशीर्वादाचे लाभ मिळतील. माझ्या बाळा, जीवनात चांगली कामे करत चाल. चुकल्यांना मार्ग दाखव. अनाथांचा हात धर. भुकेल्यांना खाऊ घाल. मग बघ, मी तुला काहीही कमी पडू देणार नाही. तुझ्या चित्तामध्ये नेहमी माझे चिंतन असू दे. मग बघ, तुझे जीवन कसे सोपे आणि सुंदर होईल. ते तू कसलीही चिंता करू नकोस. प्रत्येक गोष्टीला माझे स्वामी समर्थ आहेत असे म्हणत जा आणि स्वतःला सांगत जा आणि सर्व चिंता माझ्यावर सोपव आणि तू चिंतामुक्त हो. चिंता म्हणजे आयुष्याची चिंता होण्यासारखी आहे. आयुष्य खूप सुंदर आहे रे, त्याला कठीण बनवू नकोस. आयुष्य कोण आहे तर परमात्म्याची माया आहे. त्यातील दुःख ना सत्य समजून त्यामागे व्यस्त होऊ नकोस. माझ्या बाळा, एक गोष्ट नीट समजून घे. अडचण आयुष्यात नाही तर त्या आपल्या मनात असतात. तू ज्या दिवशी तुझ्या मनावर विजय मिळवशील त्या दिवशी तुझ्या आयुष्यातून सर्व अडचणी झालेल्या असतील आणि तू आनंदी आणि सुखी असशील. म्हणून आयुष्यातील अडचणी क्षणभर असतात. हे तुझं तूच ठरव. प्रेम, विश्वास, त्याग आणि समर्पण या 4 गोष्टी त्याच व्यक्तीसाठी बाळगाव्यात जी व्यक्ती आपल्या पाठीमागे सुद्धा आपल्याशी प्रामाणिक राहते. तरुणपणी वाढदिवस आणि म्हातारपणी काळ दिवस हे आजचे समीकरण आहे. आयुष्य मनसोक्त जगून घ्या. बाकी नशिबावर सोडून द्या. रात्री फुलांना सुद्धा माहीत नसतं की सकाळी मंदिरात जायचं आहे की स्मशानात. आपला जिव्हाळा कायम राहो. स्वतःची काळजी घ्या. धडा तर लहान मुलांकडून घेतला पाहिजे की जे आपलाच मार खाऊन परत आपल्याला मिळतात. नाते जपत चला, कारण माणूस आज एवढा एकटा पडत चालला आहे की कोणी फोटो काढायला पण नाही. सेल्फी काढावी लागते, ज्याला लोक फॅशन समजतात. मरता केव्हा येतं पण जगता आलं पाहिजे. सुख उपभोगता केव्हा येतं पण दुःख पचवता आलं पाहिजे. रंग सावळा म्हणून काय झालं, कर्तृत्व गौरव पाहिजे. रंग गोरा असला म्हणून काय झालं, मनावरील काजळी काढता आली पाहिजे. यशाने माणूस उंच जातो, पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे. मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे. काम कसंही करता येतं पण पुण्य करता आलं पाहिजे. ताठ काय कोणी राहतं पण जरा झुकून वागता आलं पाहिजे. ते जीवनात लागते सहन करता आली पाहिजे. मलमपट्टी करून तिला पुन्हा चालवता आलं पाहिजे. शहाण्याचं सोंग घेऊन वेडं होता आलं पाहिजे. कशाला बळी न पडता आनंदी जगता आलं पाहिजे. जगण्याच्या लढाईत कोणाची तरी उणीव कायम भासेल, पण ती उणीव भरता आली पाहिजे. हसू आणि अश्रूचा मिलाप करून फक्त समाधानी राहता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे, भरभरून जगता आलं पाहिजे. स्वामी म्हणतात, माझ्या नामस्मरणाने आयुष्यातील संकट तर थांबणार नाही, कारण संकट हा जीवनाचा एक भाग आहे. पण माझे नामस्मरण, नित्यचिंतन, माझ्यावरचा विश्वास ठेव. तुझी संकट एवढे कमी करतील की ते संकटे तुला फुलासारखी जाणवतील. ते संकटातही एक स्मित हास्य तुझ्या ओठावरती असेल, तेव्हा समजून जा की मुळात तू जीवनाचा सार समजून घेतलेला आहेस. वेळेला नक्कीच महत्त्व द्या, पण जेथे तुम्हाला महत्त्व नाही तेथे वेळ वाया घालू नका. आणि रुद्राक्ष असो किंवा माणूस खूप कठीण आहे एकमुखी मिळणं. तुम्ही सहमत असाल तर होय
बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा. आयुष्यात वाईट प्रसंगात सर्वजण साथ सोडतील. एक ना एक दिवस ज्याला तुम्ही आपला समजत आहात ते सोडून जातील. पण मी माझ्या बालकाची साथ कधीच सोडत नाही हे तुला एक ना एक दिवस नक्कीच पटेल. पण जेव्हा पटेल त्याआधी तू स्वतःला जागृत कर आणि कुठल्याही नात्यामध्ये संसारामध्ये गुंतवून राहू नकोस. कारण तू जे डोळ्याने पाहतो आहेस ते मुळात अस्तित्वात नाहीच आहे. विश्वास ठेव, हेही दिवस सरतील. तू विश्वास ठेव, तू एकटा नाहीस. मी तुझ्यासोबत आहे. देव आहे की नाही हे शोधत बसण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण माणूस आहोत की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करा. देव कधीच कुणाचे वाईट करत नाही हे जितकं सत्य आहे तितके सत्य हे आहे की जो दुसऱ्याचे वाईट करतो त्या वाईट करणाऱ्याला व्याजासकट वसूल केल्याशिवाय देव कधी सोडत नाही. ज्याला तुम्ही विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील. जे तुम्हाला कडवे बोल बोलत होते तेच तुमची गोडवी गातील. जे तुमची निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील. स्वामींची बोट सोडू नका. सोन्याचे दिवस नक्की येतील. आयुष्य हे एक चक्र आहे. तुम्ही जे बघाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणून तुम्ही चांगले कर्म करा. तुम्हाला नक्की चांगल्या गोष्टी मिळतील. एकूण आपल्या भक्तांसाठी तो फिरतो आहे. अजून ओळखतो आवाज आणि ओळखती खूण. आपल्या भक्तांसाठी तो फिरतो आहे अजून. त्याला उगम नव्हता, त्याला अंतही नाही. त्रिलोक्याचा स्वामी नुसता संत नाही. त्याचे स्मरण कर. देहभार विसरून तो आलवार येईल आणि कानात सांगून जाईल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.